मुलांनो, आज आपण खूप छान ससा बनवणार आहोत बरं का. तर चला आपण ससा बनवूया. तर आपण ससा बनवण्यासाठी सफेद कागदाचा वापर करणार आहोत बघा. तर सफेदच कागद का बरं वापरणार असणार? याला कारण असं की ससा हा सफेदच असतो. त्यासाठी तुम्हाला पण वहीचा सफेद कागद घ्यायचा आहे, तो पण चौकोनमध्ये. बघा चौकोन कशाला बोलतात? आपली ही इथून तर इथपर्यंत जे अंतर आहे तेवढंच अंतर इथून तर इथपर्यंत आलं पाहिजे सेम. आणि हे पण अंतर तेवढंच आलं पाहिजे, हे पण अंतर तेवढंच आलं पाहिजे. याला चौकोन बोलतात, सारख्या आकाराचा चौकोन. तर बघा, तर तो आपल्याला असा करायचा आहे बघा, फोल्ड. बघा व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि हे थोडंसं असं खालीवरती झालंय ना, असं हे कापून टाकायचं आहे आपल्याला. चौकोन घेताना आपल्याकडून कमी जास्त झाला असावा, त्यामुळे असं झालेलं आहे. तुम्ही जर बरोबर चौकोन घेतला तर असं होत नाही. तर बघा आता आपल्याला पुन्हा असं करायचं आहे. पुन्हा बरोबर असं तंतोतंत इथं जुळवून घ्यायचं आहे, बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, असं पकडायचं आणि पुन्हा असं करायचं, बरोबर. असं ठेवून घ्यायचं आपल्याला बघा. आणि त्याच्यावर बरोबर आपल्याला असं काढून घ्यायचं आहे पेननी. बघा मी कसं काढलंय, बघून घ्या तुम्ही. आणि तिथपर्यंतच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कात्रीनं. तर ते झाले आपल्या सश्याचे कान. तर बघा ते आपल्याला असे करून घ्यायचे आहे पुन्हा. आणि खालच्या बाजूनी सुद्धा असंच करून घ्यायचं आहे. बघा आपले हे झाले सश्याचे पाय. बघा किती छान आपला ससा झालेला आहे. बघा कसे कान करतोय. आणि आपण त्याला डोळे पण काढून घेणार आहोत बरं का. बघा मी त्याला किती छान असा डोळा काढलेला आहे. बघा ससा तयार झाला आपला. तर तुम्ही पण असाच ससा बनवून बघा. आणि तुम्हाला जर ससा आवडला असेल तर मुलांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का.